गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये जर काही अटळ जर काही असेल ना, तर तो आहे मनुष्याचा मृत्यू। मृत्यू हा समजून जा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे। तुम्हाला असं वाटत असेल की आता हे जीवन आहे ना, मी या पूर्ण विश्वाचा राजा आहे, तर ही तुमची भूलच आहे ना। म्हणून भगवंतानं दिलेलं हे शरीर आहे ना, ते व्यवस्थित जपावं। मनुष्याने भगवंताचं नामस्मरण करावं, यातच आपलं हित आहे। कारण मनुष्याचा मृत्यू आहे ना, तो सर्वात मोठा अटळ मृत्यू आहे। पण जेव्हा मृत्यूपूर्वी मनुष्याला काही संकेत मिळतात ना, त्यामुळं मनुष्याचा मृत्यू किती जवळ आलेला आहे। आणि कोणत्या पद्धतीचे ते संकेत असतात ना, ते गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेले आहेत। आणि ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये किती चढ उतार जरी आले ना, तरी मनुष्याचा मृत्यू काळ वेळ सेकंद सर्व काही ठरलेलं आहे। पण मनुष्यानं मृत्यूपूर्वी चांगले कर्म करणं हा मनुष्याचं ध्येय असावं। पण मनुष्याचं असं ध्येय आहे का? कधीच नाही बघा। म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत की जो व्यक्ती व्यवस्थित कर्माने असतो ना, बघा असा कोणी या सजीव सृष्टीमध्ये या विश्वामध्ये असा कोणी व्यक्ती नाही किंवा जीव नाही की त्याला मृत्यू येणार नाही। सर्वांना मृत्यू हा अटळच आहे, पण तो येण्यापूर्वी मनुष्याला काही संकेत मिळत असतात आणि त्या संकेतांविषयी आपण बोलणार आहोत। आणि हे निरूपण आहे ना, तुम्ही मन देऊन ऐका, गोष्ट म्हणून ऐकू नका। तुम्हाला जरी हे ऐकणं तुमच्या जर कानांना चांगलं जरी वाटत असेल ना, तरी ते गोष्टीपुरतं मर्यादित ठेवू नका, ते आपल्या आचरणामध्ये आणा। बघा, आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। एका गावामध्ये परशुराम नावाचा एक व्यक्ती राहत होता आणि तो आपल्या भक्तीमुळं, विद्वत्तेमुळं आणि सज्जन स्वभावामुळं संपूर्ण गावात प्रसिद्ध होता। बघा, हा परशुराम होता ना, भगवान विष्णूंचा परमभक्त होता आणि त्यानं नित्य नेमाने त्यांची पूजा करीत असे। म्हणजे त्याच्या घरी आहे ना, बघा त्याच्या घरी धन संपत्ती सर्व काही होतं। म्हणजे काय? म्हणजे त्याची परिस्थिती व्यवस्थित होती, त्याला कशाचीही कमतरता नव्हती। म्हणजे त्याचं जीवन आनंदाने भरलेलं होतं। म्हणजे काय? म्हणजे त्याचं जीवन आहे ना, पण या सगळ्यांच्या दरम्यान परशुरामच्या मनात एक भय लपलेलं होतं, ज्यामुळं त्याचं सुखी जीवन अंधारमय झालं होतं। तो सतत मृत्यूबद्दल विचार करत असे। रात्री जेव्हा सगळे झोपलेले असत, तेव्हा हा परशुराम आहे ना, एकटा बसून विचार करत असे। त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाचं काय होईल, त्याची संपत्ती, बघा त्याची संपत्ती आहे ना, त्याच्या पाठीमागे त्याचा वारस कोण असेल। बघा, रात्री सगळे झोपलेले असत, तेव्हा हा दीनानाथ आहे ना, याच्या जीवनामध्ये सतत तेच विचार असत। त्याचे शरीर आहे ना, हे सगळं एक दिवस संपून जाईल। त्याचं हे भय आहे ना, दिवसेंदिवस वाढतच गेलं। त्याला झोप काही येत नव्हती, जेवणाचा स्वाद फिका वाटत असे आणि त्याचं मन आहे ना, कोणत्याही गोष्टीमध्ये लागत नसे। जीवनातील शांती आणि आनंद आहे ना,
पूर्णतः नष्ट झालेला होता. अखेर एक दिवशी दीनानाथाने या भीतीपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानं विचार केला, मला मृत्यूचं रहस्य जाणून घ्यावं लागेल. जर मी समजू शकलो ना की मृत्यूपूर्वी कोणते संकेत मिळतात, तर कदाचित मी या भयातून मुक्त होऊ शकेल. या विचाराने प्रेरित होऊन दीनानाथानं आपलं कुटुंब आणि संपत्ती मागे सोडली आणि नगरानगर फिरू लागला. तो जिथेही गेला ना, तिथल्या साधू संतांना भेटत असे आणि त्यांना हाच प्रश्न विचारत असे, हे महात्मा, मृत्यूपूर्वी माणसाला कोणते संकेत मिळतात बरं? पण त्याला कुठेही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. फिरता फिरता एके दिवशी तो एका घनदाट जंगलामध्ये पोचला. त्या जंगलात सगळीकडे उंचच उंच झाडे होती. झुडपे, पक्ष्यांच्या विचित्र आवाजांचा गोंगाट होता. चालत असताना त्याला एका ठिकाणी एक आश्रम दिसलं आणि तो कोणताही साधा आश्रम नव्हता. आश्रमाच्या बाहेर एक दिव्य शांतता पसरलेली होती. आतून वेदांचं पठण चालू होतं, शंखनाद चालू होता. त्या आश्रमामध्ये जे साधू राहत होते ना, ते अत्यंत तेजस्वी आणि शांत दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्यता होती आणि असं वाटत होतं की ते साक्षात देवताच आहेत. बघा, त्या परशुरामानं आश्रमात प्रवेश केला आणि साधूंची वंदना करत म्हणाला, हे साधू महात्मा, मी एका समस्येसह आलो आहे, कृपया माझी मदत करा. साधूंनी शांतपणे उत्तर दिलं, हे ब्राह्मण, सांग तुझी समस्या काय आहे बरं? तू इतका चिंताग्रस्त आणि थकलेला का दिसत आहे बरं? परशुरामानं हात जोडून म्हणलो, बघा हे साधू महाराज, मी मृत्यूच्या भीतीने त्रस्त आहे. या भीतीमुळं मला ना झोप येते ना जेवण चांगलं वाटतं. मी दिवस रात्र फक्त मृत्यूबद्दल विचार करतो. साधूंनी गंभीर स्वरामध्ये विचारलं, आणि मृत्यूची भीती का? तुला हे जाणून घ्यायचं आहे का की मृत्यू केव्हा आणि कसा होईल? बघा, त्या परशुरामानं उत्तर दिलं, होय महाराज, मला जाणून घ्यायचं आहे की माणसाला मृत्यूपूर्वी कोणते संकेत मिळतात, आणि मला हे समजून घ्यायचं आहे की जेणेकरून मी या भीतीपासून मुक्त होऊ शकेल. साधूंनी त्या परशुरामाचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाले, हे ब्राह्मण, मृत्यूचं रहस्य जाणून घेण्यासाठी तुला या जंगलाच्या गाभ्यात जावं लागेल. या जंगलात जे कोणतेही पशुपक्षी किंवा विचित्र गोष्टी मिळतील ना, त्यांना मृत्यूविषयी विचार. हे सर्व तुला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या संकेताबद्दल सांगतील. पण लक्षात ठेव, ते तुला आधी एक कोडं विचारतील. जर तू त्यांच्या कोड्यांचं योग्य उत्तर दिलंस ना, तर ते तुला मृत्यूचे संकेत सांगतील. त्या परशुरामानं साधूंचं म्हणणं ऐकून त्यांना वंदन केलं आणि म्हणाला, ठीक आहे साधू महाराज, जर यामुळे मला माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं तर मी नक्कीच या जंगलात जाईल. साधूने त्याला आशीर्वाद देत म्हणाले, जा आणि लक्षात ठेव की ही यात्रा केवळ मृत्यूची नाही तर जीवनाचाही उलगडा करेल. मग परशुरामानं साधूंच्या निर्देशानुसार जंगलामध्ये जातो आणि ते जंगल खूप भयानक होतं. मोठमोठी झाडे ज्यांच्या फांद्या जणू आकाशाला स्पर्श करत होत्या, चारही बाजूंना पसरलेली होती. आणि त्या हिरवळीमध्ये एक भीतीदायक शांततासुद्धा होती. वन्य प्राण्यांचे आवाज होते, वातावरणाला अधिक भयंकर बनवत होते. तो परशुराम होता ना, या भयानक जंगलामध्ये हळूहळू पुढे जात होता. चारही बाजूंना उंच उंच झाडे होती. चालत चालत त्याची नजर एका विशाल झाडावर गेली. ते साधारण झाड नव्हतं. त्यांच्या फांद्या एखाद्या राजाच्या मुकुटाप्रमाणे पसरलेल्या होत्या आणि ते खोड इतकं जाड होतं ना की ते 4 माणसांनी मिळूनही वेढलं जाऊ शकत नव्हतं. झाडाभोवती एक गूढ प्रकाश होता आणि असं जाणवत होतं जणू ते झाड त्याच्याकडे पाहत आहे. जसा परशुराम झाडाजवळ पोचला
तशी झाडाची गहिरी मंद आवाजामध्ये गुंज झाली. हे ब्राह्मणा, तू कोण आहेस बरं? आणि या भयानक वनामध्ये का आला आहेस बरं? तुला येथे कोणी पाठवलं आहे बरं? सगळं खरं खरं सांगशील का? परशुरामानं दोन्ही हात जोडून विनम्रपणे उत्तर दिलं. हे महावृक्ष, मी मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी आलो आहे. मला हे जाणून घ्यायचं आहे की मृत्यूपूर्वी कोणकोणते संकेत मिळतात बरं. कृपया तुम्ही माझी मदत करू शकाल का? मग झाडानं हळूहळू आपलं खरं रूप धारण केलं. त्या महावृक्षाचा विशालकाय मुख प्रकट झाला आणि त्याचा मुख माणसासारखा दिसू लागला. त्या झाडाचे त्या अद्भुत रूप पाहून बघा परशुराम भयभीत झाला आणि झाडाकडे टक लावून पाहू लागला. तेव्हा झाडानं आपला आवाज अधिक गंभीर करत म्हटलं, हे ब्राह्मणा, मी तुझी मदत करू शकतो, पण आधी तुला माझ्या कोड्याचं उत्तर द्यावं लागेल. जर तू योग्य उत्तर दिलंस ना, तर मी तुला मृत्यूपूर्वी मिळणारा पहिला संकेत सांगेन. परशुरामानं आत्मविश्वासानं म्हटलं, हे वृक्ष विचार बरं, तुमचं कोणतंही कोडं असेल त्याचं उत्तर देण्यासाठी मी माझी पूर्ण प्रयत्न करेल. झाडाने काही काळ शांतता साधली आणि मग आपलं कोडं विचारलं. हे ब्राह्मणा, कोण आहे तो जो पंखाशिवाय उडतो आणि पायांशिवाय चालतो आणि जिभेशिवाय बोलतो? परशुरामानं काही काळ गहन विचार केला. त्याने चारही बाजूंना पाहायला सुरुवात केली. त्याचे लक्ष त्या वेळी वाहणाऱ्या थंड हवेकडे गेलं. काही क्षणानंतर त्याने हसत हसत उत्तर दिलं, हे महावृक्ष, ही तर हवा आहे. झाड अचानक हसू लागलं. त्याचं हास्य जंगलामध्ये गुंजू लागलं. त्यानं म्हटलं, तू उत्तर योग्य दिलं आहेस. आता ऐक, मृत्यूचा पहिला संकेत आहे. जेव्हा माणसाच्या शरीराची ऊर्जा आहे ना, ती क्षीण होऊ लागते आणि नेहमी थकवा जाणवतो, तेव्हा समज की मृत्यू जवळ आला आहे. हा संकेत आहे ना, तुला आत्मिक आणि शारीरिकदृष्ट्या सावध करण्यासाठी आहे. परशुरामानं झाडाला प्रणाम केला आणि म्हटलं, हे महावृक्ष, मी तुमच्या ज्ञानासाठी हृदयापासून आभारी आहे. तुम्ही मला मृत्यूच्या पहिल्या संकेताबद्दल सांगितलं. मी हे लक्षात ठेवेन. झाडाने शांत स्वरामध्ये म्हटलं, जा पुढे जा, तुला आणखी संकेत मिळतील. लक्षात ठेव, जीवन आणि मृत्यू आहे ना, एक चक्र आहे. ते समजणंच तुझं उद्दिष्ट आहे. परशुरामानं झाडाचे आभार मानले आणि पुढच्या प्रवासाला निघाला. त्याच्या मनात आता आणखी उत्सुकता निर्माण झाली होती की तो पुढचे संकेत जाणून घेईल आणि समजून सुद्धा घेईल. परशुरामानं जंगलातील बोलणाऱ्या झाडाकडून पहिला संकेत जाणून घेतल्यानंतर पुढे गेला आणि वाट अधिक भयावह झाली, आव्हानात्मक बनली होती. झाडांच्या फांद्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या होत्या आणि झुडपांमधून विचित्र आवाज येत होता. चालत असताना अचानक त्याची नजर एका विशाळ गिधाडावर पडली, जे एका कोरड्या झाडाच्या फांदीवर बसलेले होते. आणि गिधाडाचा आकार होता ना, तो सामान्य पक्ष्यांपेक्षा अनेक पटीने मोठा होता. त्याच्या डोळ्यामध्ये चमक होती, जणू तो सर्व काही पाहू शकतो. त्याची चोच आणि पंख इतके तेजस्वी होते ना, की एक क्षणभर परशुरामाला भीतीसुद्धा वाटली. पण त्याने धैर्य गोळा करून त्या गिधाडाला प्रणाम केला. जसेच तो परशुराम त्याच्या जवळ पोचला ना, गिधाडाने गहिऱ्या आणि तीव्र आवाजामध्ये विचारलं, हे माणसा, तू कोण आहेस बरं? आणि या घनदाट जंगलामध्ये काय करत आहेस? परशुरामानं हात जोडून विनम्रपणे म्हटलं, हे गिधाड, मी एक साधा ब्राह्मण आहे. मी मृत्यूचं रहस्य जाणण्यासाठी भटकत आहे. मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या संकेताबद्दल मला जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. कृपया माझी मदत करा. गिधाडानं आपले पंख पसरवत म्हटलं, मी तुझी मदत करू शकतो, पण त्यासाठी तुला माझ्या एका कोड्याचे उत्तर द्यावं लागेल. जर तू उत्तर बरोबर दिलंस ना, तर मी तुम्हाला मृत्यूपूर्वी मिळणारा एक महत्त्वपूर्ण संकेत सांगेन.
परशुराम म्हणाला, विचारा हे महाज्ञानी गिधाड, तुमचा जो काही प्रश्न आहे ना त्याचं उत्तर देण्यासाठी मी माझं पूर्ण प्रयत्न करेल. गिधाडानं आपल्या तीव्र दृष्टीनं त्या परशुरामाकडे पाहत विचारलं, हे माणसा, ती कोणती गोष्ट आहे जी जन्मापासून प्रत्येक क्षण घटत जाते पण कधीही संपत नाही? परशुराम काही वेळ विचारामध्ये पडला. त्यानं आपल्या प्रवासाचा, त्या वेळेचा आणि जीवनचक्राचा विचार केला. काहीच क्षणांनी त्यांना उत्तर दिलं, हे गिधाड महाराज, याचं उत्तर म्हणजे वेळ आहे. वेळ प्रत्येक क्षणी कमी होत जातो पण तो अनंत आहे, तो कधीच संपत नाही. गिधाडानं आपल्या तीव्र आवाजामध्ये हसत म्हटलं, बरोबर उत्तर दिलंस हे ब्राह्मण. आता ऐक, मृत्यूचा दुसरा संकेत असा आहे की जेव्हा व्यक्तीच्या इंद्रियांना जसं ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता कमी होऊ लागते तेव्हा समजावं की मृत्यू जवळ आला आहे. त्या परशुरामानं गिधाडाचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि गिधाडाला प्रणाम करत म्हणाला, हे महाज्ञानी गिधाड, मी तुमच्या ज्ञानाचा ऋणी आहे. तुम्ही मला मृत्यूच्या दुसऱ्या संकेताबद्दल सांगितलं जो माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गिधाडानं आपलं पंख झटकत म्हटलं, हे माणसं लक्षात ठेव, जीवन आणि मृत्यू यामध्ये संतुलन समजून घेण्यासाठी या संकेताचं ज्ञान आवश्यक आहे. आता पुढे जा, तुझी यात्रा अजून पूर्ण झालेली नाही. परशुरामानं गिधाडाचे आभार मानले आणि आपल्या पुढच्या मार्गावर पुढे निघाला. त्याच्या मनात आता अधिक जिज्ञासा होती की येणारे संकेत कोणते रहस्य उघडतील. जंगलातील प्रवास होताना त्या क्षणी मृत्यूच्या सत्याचा अधिक जवळ नेत होता. जंगलाचा मार्ग आता आधीपेक्षा कठीण झालेला होता. झुडपांमध्ये विचित्र आवाज येत होता. वातावरणामध्ये एक गण शांतता पसरलेली होती. चालत असताना त्या परशुरामाची नजर एका गाढवावर पडली. एका झाडाच्या सावळीमध्ये उभं होतं आणि त्याच्या डोळ्यात एक गहन शांतता झळकत होती. गाढव शांत दिसत होतं पण जसा त्याने परशुरामाला पाहिलं तो लगेच बोलला, हे ब्राह्मणा, तू येथे का आला आहेस बरं? जंगलात काय शोधत आहेस? परशुरामानं हात जोडून गाढवाला प्रणाम केला आणि म्हटलं, हे शांतचित्त गाढव, मी एक साधा ब्राह्मण आहे. मी मृत्यूच्या रहस्यांना जाणून घेण्यासाठी भटकत आहे. मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या संकेताबद्दल जाणून घ्यायचं आहे. कृपया तुम्ही माझी मदत करू शकाल का? गाढवानं आपलं डोळे मिटत मिटत म्हटलं, मी तुझी मदत करू शकतो पण त्यासाठी तुला माझ्या एका कोड्याचं उत्तर द्यावं लागेल. जर तू योग्य उत्तर दिलंस ना तर मी तुला मृत्यूचा तिसरा संकेत सांगेन. परशुराम म्हणाला, विचारा हे ज्ञानी गाढवा, मी उत्तर देण्यासाठी प्रयत्न करेल. गाढवाने गंभीर स्वरामध्ये विचारलं, हे ब्राह्मणा, ती कोणती गोष्ट आहे जी दिलेली नाही आणि तितकीच जड असते? बघा, त्या परशुरामानं काही क्षण गहन विचार केला. त्यानं आपल्या जीवनातील अनुभवांचा विचार केला. मग तो हसत म्हणाला, ही तर चिंता आहे. चिंता जितकी जास्त असते ना तितकाच तिचा भार जाणवतो, जर ती प्रत्यक्षात काहीच नसते. गाढवानं आपलं डोकं हलवत म्हटलं, बरोबर आहे. आता ऐक, मृत्यूचा तिसरा संकेत असा आहे, जेव्हा व्यक्तीचे केस पांढरे होऊ लागतात आणि त्वचेवर सुरकुत्या पडतात ना तेव्हा हा संकेत आहे की मृत्यू हळूहळू तुमच्या जवळ येत आहे. हे शरीराच्या क्षयांचं प्रारंभिक लक्षण आहे जे शेवटी मृत्यूकडं नेतं. परशुरामानं गाढवाला प्रणाम करत म्हटलं, हे ज्ञानी गाढव, मी तुमच्या ज्ञानासाठी हृदयपूर्वक आभारी आहे. तुम्ही मला मृत्यूच्या तिसऱ्या संकेताबद्दल सांगितलं जो माझ्यासाठी आहे ना खूपच मौल्यवान आहे. गाढवानं शांत स्वरामध्ये म्हटलं, जा हे ब्राह्मणा, तुझी यात्रा अजून संपलेली नाही. या संकेताचं ज्ञान आहे ना तुला जीवन आणि मृत्यूचं सत्य समजून
घेण्यासाठी मदत करेल. परशुरामानं गाढवाचं आभार मानलं आणि पुढे निघाला. तो आता आधीपेक्षा अधिक जिज्ञासू झाला होता. प्रत्येक संकेत त्याला मृत्यूच्या सत्याच्या जवळजवळ नेत होते. म्हणजेच तो जंगलाच्या खोल भागामध्ये प्रवेश करत होता. चारही बाजूंना वातावरण अधिक भयावह होत गेलं. उंच झाडांच्या दरम्यान अंधाराने आपलं घर केलं होतं. पक्षी, जंगली प्राणी आवाज वातावरणामध्ये अधिक गूढ बनवत होतं. काही अंतर कापल्यानंतर अचानक बघा त्या परशुरामाची नजर आहे ना एका विशाल वाघावर पडली. वाघ एका खडकाजवळ उभा होता आणि त्याच्या डोळ्यात असं वाटत होतं जणू तो परशुरामाच्या आत्म्याला भेदत आहे. त्या वाघाच्या डरकाळीनं जंगलातील शांतता भंग पावली. परशुरामाचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. पण त्यानं स्वतःला धैर्यशील दाखवत वाघाला प्रणाम केला. वाघानं डरकाळी फोडत विचारलं, हे माणसा, तू येथे काय करतोस बरं? तू जंगलामध्ये का भटकत आहेस बरं? परशुरामानं घाबरत उत्तर दिलं, हे जंगलचा राजा, मी मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी आलो आहे. मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या संकेताबद्दल माहिती हवी आहे. कृपया माझी मदत करा. वाघाने आपल्या विशाळ पंजांना जमिनीवर आपटत म्हटलं, मी तुला मृत्यूचा एक संकेत सांगू शकतो, पण आधी तुला माझ्या एका कोड्याचं उत्तर द्यावं लागेल. जर तू बरोबर उत्तर दिलंस ना तर मी तुला मृत्यूचा चौथा संकेत सांगेल. परशुरामानं मान झुकवत म्हटलं, विचारा हे महाबळी वाघा, मी माझ्या पूर्ण प्रयत्नानं उत्तर देईल. वाघानं आपल्या गहन आवाजामध्ये विचारलं, हे ब्राह्मणा, ती कोणती गोष्ट आहे जी बघायला रिकामी वाटते पण तिच्यात सगळं काही सामावलेलं असतं? परशुरामानं काही काळ विचारात पडला. त्याला आपल्या प्रवासातील अनुभव आहे ना आणि मृत्यूच्या संकेताची शिकवण आठवली. मग त्यानं आत्मविश्वासानं उत्तर दिलं, हे आकाश आहे. आकाश आपल्याला रिकामा आणि शून्य वाटतं, पण त्यात संपूर्ण सृष्टी आहे ना. हवा, ढग, सूर्य, चंद्र, तारे सामावलेले असतात. वाघानं आपली डरकाळी थांबवली आणि मंद हसत म्हटलं, तू योग्य उत्तर दिलं आहेस. म्हणजे आता ऐक, मृत्यूचा चौथा संकेत असा आहे, जेव्हा शरीराची त्वचा पिवळी होते किंवा काळी पडू लागते ना आणि चेहऱ्याचा तेज कमी होतो, तेव्हा हा मृत्यू आहे ना तो जवळ येण्याचा महत्त्वाचा संकेत असतो. हा संकेत याचा दाखला देतो की शरीराची जीवन ऊर्जा कमी होत आहे आणि आत्मा हळूहळू शरीरातून निघून जाण्याची तयारी करत आहे. त्या परशुरामानं वाघाला प्रणाम करत म्हटलं, हे महाबली, मी तुमच्या ज्ञानासाठी खूप आभारी आहे. तुम्ही मला मृत्यूचा चौथा संकेत सांगितला, तो माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. परशुराम पुढे चालत असताना बघा परशुरामची नजर एका विशाल गायीवर पडली. गायीचे रूप अलौकिक होतं. तिचं शरीर सोनेरी होतं, प्रकाशानं झळकत होतं आणि तिच्या डोळ्यांमध्ये गहर करुणा दिसत होती. ती पूर्णतः शांत उभी होती, जणू तिला तिच्या भोवतीच्या सगळ्या रहस्यांची माहिती होती. परशुरामानं गायीच्या या दिव्य रूपामुळं एक वेगळी शांती अनुभवायला मिळाली. त्यानं तत्काळ गायीला प्रणाम केला आणि विनम्रपणे म्हटलं, हे गोमाता, मी मृत्यूच्या रहस्याला समजण्यासाठी भटकत आहे. मी या जंगलामध्ये अनेक संकेत मिळवलेले आहेत, पण आता मला तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. कृपया मला मृत्यूच्या मिळणाऱ्या कोणत्या तरी संकेताबद्दल सांगा. गायीनं आपल्या शांत आणि करुणामय स्वरात म्हटलं, हे ब्राह्मणा, मी नक्कीच तुझी मदत करेल, पण आधी माझ्या एका कोड्याचं उत्तर दे. जर तू बरोबर उत्तर दिलंस ना तर मी तुला मृत्यूचा पाचवा संकेत सांगेल. परशुरामानं तत्काळ उत्तर दिलं, विचारा हे गोमाता, मी माझी पूर्ण क्षमता लावून उत्तर देईल. गायीनं
आपलं मोठे डोळे झपकावत विचारलं, ते कोणते अमृत आहे जे न पिता जीवन टिकवतं आणि न पाहता देखील प्रत्येक सजीवासाठी आवश्यक आहे? बघा, परशुरामानं काही वेळ विचार केला. त्यानं आपल्या जीवन आणि निसर्गाचा विचार केला. त्याला उत्तर लवकरच समजलं. त्यानं उत्तर दिलं, हे तर प्राणवायू आहे. प्राणवायूशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. हा जीवनाचा आधार आहे. गायीनं आनंदानं मान हलवली आणि म्हटलं, बरोबर आहे उत्तर. तुझी बुद्धी आता एकाग्रता कौतुकास्पद आहे. आता ऐक, मृत्यूचा 5वा संकेत असा आहे, जेव्हा व्यक्तीचे शरीर आहे ना अन्नाबद्दल उदासीन होऊ लागतं आणि त्याला अन्नाचा स्वाद वाटत नाही ना, तेव्हा समजून जा की मृत्यूची वेळ जवळ आली आहे. हा संकेत आहे ना शरीर आणि आत्म्याच्या विभाजनाची सुरुवात आहे. परशुरामानं गायीचं वचन लक्षपूर्वक ऐकलं आणि तिला प्रणाम करत म्हणाला, हे गौमाता, मी तुमच्या या दिव्य ज्ञानासाठी आभारी आहे. तुम्ही मला मृत्यूच्या आणखी एका महत्त्वपूर्ण संकेताची माहिती दिली. हे माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. गायीनं ममतेनं भरलेल्या हास्यानं म्हटलं, जा ब्राह्मणा, तुझी यात्रा अद्याप संपलेली नाही. पुढे जा आणि मृत्यूच्या सत्याला पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न कर. ज्ञान आणि समजूतदारपणानं जीवन आणि मृत्यूच्या चक्राला स्वीकारणं शक्य आहे. परशुरामानं गायीचे आभार मानले आणि आपल्या प्रवासाला पुढे निघाला. त्याच्या मनामध्ये आता आणखी उत्सुकता निर्माण झालेली होती. प्रत्येक संकेत त्याला जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान लपलेल्या गूढ रहस्यांना समजून घेण्यासाठी प्रेरित करत होता. थोडा अंतर चालल्यानंतर परशुरामाची नजर एका सुंदर पोपटावर पडली, जो एका उंच झाडाच्या फांदीवर बसला होता. त्याच्या डोळ्याचं चमक होती आणि त्याच्या चाळीढाळीमध्ये अद्भुत आत्मविश्वास झळकत होता. असं वाटत होतं की फक्त एक पक्षी नसून विशेष ज्ञानाचा स्रोत आहे. जसेच परशुरामानं त्याला पाहिलं ना, पोपट बोलू लागला, हे ब्राह्मणा, तू कोण आहेस बरं? या जंगलामध्ये का भटकत आहेस बरं? परशुरामानं हात जोडून त्या पोपटाला प्रणाम केला आणि म्हटलं, हे पोपट, मी मृत्यूच्या रहस्यांना समजून घेण्यासाठी या जंगलात भटकत आहे. मी आत्तापर्यंत अनेक संकेत मिळवलेले आहेत. आता तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतो. कृपया मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या कोणत्या तरी संकेताबद्दल सांगा. पोपटाने आपली मान इकडे तिकडे हलवत म्हटलं, मी तुझी मदत करू शकतो, पण त्यासाठी तुला माझ्या एका कोड्याचं उत्तर द्यावं लागेल. जर तू उत्तर बरोबर दिलंस ना, तर मी तुला मृत्यूचा 6वा संकेत सांगेल. परशुरामानं उत्सुकतेनं म्हटलं, विचारा पोपट दादा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पोपटाने तीव्र स्वरामध्ये विचारलं, हे ब्राह्मणा, ती कोणती गोष्ट आहे जी नेहमी दुसऱ्यांची नक्कल करते पण स्वतः कधीही मौलिक नसते? परशुरामानं काही काळ विचारात पडला. त्यानं झाडाखाली पसरलेल्या सावळीकडे लक्ष दिलं आणि हसत म्हणाला, ही तर सावळी आहे. सावळी नेहमी दुसऱ्यांची नक्कल करते पण तिची स्वतःची कोणतीच ओळख नसते. पोपट हसत म्हणाला, योग्य उत्तर आहे. मी तुझ्या बुद्धी आणि ज्ञानाची प्रशंसा करतो. आता ऐक, मृत्यूचा 6वा संकेत आहे, जेव्हा व्यक्तीचं स्वप्न भीतीदायक आणि विचित्र होऊ लागतात ना, आणि त्याला गाढ आणि शांत झोप लागत नाही, तेव्हा समजावं मृत्यू जवळ आलेला आहे. स्वप्ने आत्म्याच्या चेतनेचे संकेत असतात आणि त्याचा अस्थिर होणं मृत्यूच्या आगमनाचे लक्षण आहे. परशुरामानं पोपटाला प्रणाम करत म्हटलं, हे ज्ञानी पोपट, मी तुमच्या या ज्ञानासाठी हृदयापासून आभारी आहे. तुम्ही मला आणखी एक महत्त्वपूर्ण संकेताची माहिती दिली आहे. पोपटानं आपले पंख फडफडवत म्हटलं, लक्षात ठेव, मृत्यू जीवनाचा शेवट नाही, तर आत्म्याच्या प्रवासाचा आणखी एक टप्पा आहे. आता पुढे जा
तुझी यात्रा अजून संपलेली नाही. परशुरामानं पोपटाचे आभार मानले आणि आपली यात्रा पुढे ठेवली. त्याच्या मनात आणखी जिज्ञासा निर्माण झालेली होती. आता प्रत्येक संकेत आहे ना, त्याला मृत्यूच्या रहस्यानं समजून घेण्यासाठी प्रेरित करत होता आणि त्याला आत्मा आणि जीवनाच्या सत्याच्या अधिक जवळ नेत होता. जंगल आता अधिक शांत आणि गूढ झालेलं होतं. पक्ष्यांचे आवाज कमी झाले होते आणि हवेमध्ये एक विचित्र गंभीरता होती. रस्त्यानं चालत असताना त्याला एक जागा दिसली, जिथे झाडांच्या फांद्यांमधून सूर्यकिरणांचे छोटे छोटे तुकडे जमिनीवर पडले होते. या शांत आणि सुंदर वातावरणामध्ये त्याची नजर एका तेजस्वी हरणावर पडते. हरणाचं स्वरूप असं होतं जणू ते जंगलातील सगळ्या रहस्यांना जाणून घेत होतं. त्यांच्या डोळ्यात चमक होती, त्यांच्या चाळीमध्ये अपार आत्मविश्वास झळकत होता. तो अत्यंत सुंदर आणि शांत दिसत होता, जणू तो जंगलाचा एखादा रक्षकच आहे. परशुरामानं हरणाला प्रणाम करत म्हटलं, हे वनमृग, मी एक साधा ब्राह्मण आहे. मी मृत्यूच्या रहस्यांना जाणून घेण्यासाठी इथे आलो आहे. मी आतापर्यंत अनेक संकेत मिळवली. आता तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतो. कृपया मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या संकेताबद्दल सांगा. हरणानं गंभीर स्वरामध्ये म्हटलं, हे ब्राह्मणा, मी तुझी मदत करू शकतो, पण तुला माझ्या एका कोड्याचं उत्तर द्यावं लागेल. जर तू बरोबर उत्तर दिलंस ना, तर मी तुला मृत्यूचा 7वा आणि अंतिम संकेत सांगेल. परशुरामानं आत्मविश्वासानं म्हटलं, मी नक्कीच उत्तर देईल. हरणानं आपल्या चमकणाऱ्या डोळ्यांनी परशुरामाकडे पाहत विचारलं, ती कोणती गोष्ट आहे जी कुठल्याही अडथळ्याशिवाय सतत चालत राहते, पण जिचा शेवट प्रत्येकासाठी निश्चित आहे? परशुरामानं खोलवर विचार केला. त्याला आपल्या जीवनातील प्रवास आहे ना, आत्तापर्यंत मिळालेल्या संकेताची आठवण झाली. त्यानं काही क्षण विचार केला आणि मग आत्मविश्वासानं उत्तर दिलं, हे तर जीवन आहे. जीवन नेहमीच चालत राहतं, पण त्याचा शेवट आहे ना, प्रत्येकासाठी निश्चित असतो. हरणानं आनंदानं म्हटलं, बरोबर आहे ब्राह्मणा. आता ऐक, मृत्यूचा 7वा आणि शेवटचा संकेत असा आहे, जेव्हा व्यक्तीच्या श्वासोच्छ्वासामध्ये अनियमितता येऊ लागते ना, ती अत्यंत थकल्यासारखं जाणवतं. ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता कमी होऊ लागते. कानात गुंज किंवा विचित्र आवाज येतात. दृष्टी क्षीण होते. व्यक्तीला सभोवतालचे लोक दिसेनासे होतात. तेव्हा हा मृत्यूचा संकेत असतो. हा शेवटचा संकेत आहे, जो दर्शवतो की जीवनाचा शेवट जवळ आला आहे. परशुरामानं ध्यानपूर्वक हरणाचे वचन ऐकलं आणि त्याला प्रणाम करत म्हटलं, हे ज्ञानी हरणा, मी तुमच्या ज्ञानासाठी हृदयापासून आभारी आहे. तुम्ही मला मृत्यूच्या शेवटच्या संकेताबद्दल सांगितलं, हे माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. हरणानं शांत स्वरात म्हटलं, लक्षात ठेव, मृत्यू फक्त एक शेवट नाही, तर आत्म्याच्या प्रवासाचा एक नवीन अध्याय आहे. आता तू तुझी यात्रा पूर्ण केली आहेस ना, तर परत जा आणि या ज्ञानाचा उपयोग तुझे जीवन समजून घेण्यासाठी आणि जगण्यासाठी कर. परशुरामानं हरणाचा आभार मानलं आणि त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत आपली यात्रा समाप्त करण्याचा निर्णय घेतला. आता हे 7ही संकेत समजल्यावर परशुरामानं साधूच्या आश्रमाकडे निघाला. तो थकलेला तर होता, पण त्याची आत्मा आणि ज्ञान सत्याच्या प्रकाशाने भरलेली होती. जंगलातील प्रत्येक अनुभव, प्रत्येक संकेत होते ना, त्याला जीवनाच्या गहन रहस्यांच्या अधिक जवळ नेत होता. जेव्हा तो साधूच्या जवळ पोचला ना, तेव्हा त्यानं विनम्रपणे म्हटलं, हे गुरुदेव, मी तुमच्याकडून मिळालेल्या शिक्षेचं पालन केलं आणि जंगलातील प्रत्येक संकेत समजला. मी प्रत्येक प्राण्याकडून काहीतरी शिकलो.
त्यांच्या दिलेल्या 7ही संकेतांना जाणलं. कृपया मला या संकेतांचा गूढ अर्थ समजावा. साधू वचस्वपतींनी त्या परशुरामाकडे पाहिलं आणि गंभीर दृष्टिकोनानं पाहिलं आणि त्यांनी म्हटलं, हे ब्राह्मण, तुझी ही यात्रा केवळ मृत्यू समजवण्यासाठी नव्हती, तर हे जीवन जाणून घेण्यासाठी होती. जे संकेत तुला मिळाले ना, हे तर सत्य प्रकट करतात की जे जीवन नश्वर आहे. साधूंनी पुढे म्हटलं, हे ब्राह्मण, या संकेतांना जाणून घेण्याचा उद्देश आहे तुला हे जीवन समजवणं होतं की मृत्यूला घाबरण्याची गरज नाही. मृत्यू आहे ना, एक अपरिहार्य सत्य आहे. जो व्यक्ती धर्म, सत्य आणि भक्तीचं पालन करतो ना, तो केवळ मृत्यूला सहजतेने स्वीकारतोच, पण मृत्यूनंतर आत्म्याला शांती आणि मोक्षही प्राप्त होतो. मृत्यूची भीती त्यालाच असते ज्यानं आपलं जीवन व्यर्थ घालवलेलं आहे. चांगलं जीवन जगणारा व्यक्ती आहे ना, मृत्यूच्या भीतीनं कधीच जगत नाही, तर एका नव्या प्रारंभाच्या रूपामध्ये पाहतो. परशुरामानं साधूंच्या चरणावर पडत म्हटलं, हे गुरुदेव, तुम्ही माझ्या आत्म्याला या अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त केलं. आता मी मृत्यूला केवळ स्वीकारत नाही, तर त्याला जीवनाच्या चक्राचा आवश्यक भाग मानतो. मी धर्म, सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करतो. साधूंनी त्याला आशीर्वाद देत म्हटलं, ब्राह्मणा, जा, आता तुझं जीवन शांती आणि संतोषानं भरलेलं असेल. तुझ्या या समजला इतरांसोबतही वाटून घे आणि जेणेकरून तेही मृत्यूच्या भयापासून मुक्त होऊ शकतील. परशुरामानं साधू वचस्वपतींच्या आश्रमामधून परतला. तो आता पूर्णपणे बदलला होता. मृत्यूची भीती जी त्याला दररोज त्रास देत होती ती आता संपलेली होती. त्याला समजलं की मृत्यू हा फक्त एक टप्पा आहे आणि धर्म, सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालून सहजतेने स्वीकारला जाऊ शकतो. आता तो आपल्या कुटुंबासोबत आणि समाजासोबत शांती आणि संतोषाने जीवन जगू लागला. त्याच्या जीवनात आता केवळ आध्यात्मिकतेचा प्रकाश नव्हता, तर तो इतरांनाही धर्म आणि सत्याच्या मार्गावर प्रेरित करू लागला होता. समर्थांनी सांगितलंच आहे ना, ही पूर्ण कथा आपल्याला काय शिकवते बरं? की मृत्यूला घाबरण्याची अजिबात गरज नाही. जीवनाला धर्म, सत्य आणि भक्तीनं जगायला हवं. हेच खरं मोक्षाचे मार्ग आहेत. मृत्यू फक्त शेवट नाही, तर आत्म्याच्या अनंत प्रवासाचा एक नवीन अध्याय आहे. म्हणून जो मनुष्य व्यवस्थित कर्मामध्ये आहे, भक्तीमध्ये आहे, त्याला मृत्यूला घाबरण्याची गरज नाही. हा मृत्यूचा प्रवास आहे ना, त्याच्यासाठी आनंदाने भरलेला आहे. म्हणून दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा, हीच खरी भक्ती आहे. बाकी दुसरी तिसरी भक्ती काहीच नाही. तुमच्या स्वप्नांमध्ये पाहिलेले जग आहे ना, ते तुम्हाला सत्यामध्ये उतरवता येईल. फक्त विश्वास ठेवा, भगवंतावर श्रद्धा ठेवा. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मनामध्ये ठरवलेल्या गोष्टी आहेत ना, त्या नक्कीच सत्यात उतरतील. जय जय रघुवीर समर्थ.